तालुक्यातील खारगाव येथील गरीब शेतकऱ्याच्या शेतजमिनीत एमआयडीसी दूषित पाणी शिरल्याने शेती नापीक झाली असून आता पिकवायचं काय आणि खायचं काय असा प्रश्न शेतकऱ्याला पडला असून सदर प्रकरणाने शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे। धाटाव एमआयडीसीची दूषित पाईपलाईन ही खारगाव हद्दीमधून जाते। येथे शेतकरी भारती मलेकर, पंकज मलेकर हे दोन्ही मायलेक आपल्या पूर्वपरांगत असलेली शेती करीत असतात। त्यांना बाकी उपजीविकेचे काही साधन नाहीये। यावर्षी शेतीची मशागत करून लावणीच्या कामाची लगबग सुरू असताना त्यांच्या शेतात दूषित पाण्याची पाईपलाईन फुटून केमिकल युक्त पाणी शेतीत घुसले। त्यामुळे शेतीचे खूप नुकसान होऊन शेती नापीक झालीये। दरवर्षी हा प्रकार सुरू असून संबंधित शेतकरी यांनी वारंवार एमआयडीसी अधिकारी यांच्याशी संपर्क साधत शेतीचे नुकसान होत असल्याची पूर्वकल्पना दिली होती, परंतु अधिकारी यांनी नेहमीच दुर्लक्ष केले। त्यामुळे धनदांडग्या कंपन्यांकरिता एमआयडीसी अधिकारी गरीब शेतकऱ्यावर अन्याय करीत असल्याचा या प्रकरणात दिसून येत आहे। मोदी सरकारच्या काळात सर्व काही अलबेल आहे। चित्र दाखवले जात असले तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे। हे खारगाव येथील बाधित शेतकऱ्यांच्या प्रकरणावरून आता दिसून आले। आज जे आपल्या शेतीचं नुकसान झालंय म्हणजे पंकज भालचंद्र मलेकर यांच्या जे शेतीचं नुकसान झालेलं आहे, म्हणजे गेल्या मागील 2 वर्षापूर्वी सुद्धा असंच पाणीची लाईन लीक झाली होती आणि त्याची जमीन पूर्णपणे नापीक झाली। कोणतीही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी कोणती दखल घेतली नाही, शासनाने कोणती दखल घेतली नाही की जर ह्या माणसाचं जर शेताचं असं नुकसान होतंय तर त्याला काहीतरी मोबदला मिळावा किंवा तिथला त्यांचा मुलगा आहे, बिचाऱ्यांचे वडील वारलेले आहेत, खूप लहान असताना वडील वारले, त्यांचा उपजीविकेची साधिका शेती आणि म्हशी हे दुधावर आणि शेतीवर त्यांचा उपजीविका चालते। पण मात्र आज सकाळी बघायला आल्यास शेतीचे पूर्णपणे चिखल वगैरे केलंय जेणेकरून आजपासून भात लावणीला सुरुवात करू। मात्र त्यांनी आज बघायला आलं तर सकाळी पाईपलाईन लीक झाली खराब पाण्याची, तर ती पूर्णपणे परिस्थिती पत्रकार साहेबांनी बघितलेली आहे। तर ते आता जमीन नापीक झाली आणि जो मुलगा पंकज मलेकर याला मागील 2 वर्ष जे एमआयडीसीचे अधिकारी आहेत, गीते साहेब आहेत, विनीत साहेब आहेत, यांनी त्याला आश्वासन दिला मी कुठल्या तरी कंपनीमध्ये तुला छोटीशी नोकरी लावून देतो जेणेकरून तुझी उपजीविका चालेल आणि या शेतीपासून होणाऱ्या नुकसानामधून तू मुक्त राहशील। आता माझं एकच एमआयडीसी अधिकाऱ्यांना म्हणणं आहे जेणेकरून जी शेतीचं नुकसान झालंय त्या नुकसानाबद्दल लवकरात लवकर त्यांची नुकसान भरपाई मिळावी आणि पंकज भालचंद्र मलेकर याला तिथे नोकरीसाठी रुजू करून घ्यावा। भले तो छोटा असेल, आता शिक्षणानुसार जरी काही असेल तरी पण त्याला नोकरीवर रुजू करून घ्यावा। जर असा निर्णय एमआयडीसी अधिकाऱ्यांनी घेतला नाही तर आम्ही पूर्ण कुटुंब एमआयडीसीच्या गेटवर आंदोलनाला बसू। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।